चला तर मंडळी 5 दिवसांचे 5 शाळेचे डबे बनवतोय. आज बनवूयात सोमवारचा डबा. तर यासाठी घेतलेले आहे पाव किलो पनीर जे आहे ते मी आल्याच्या किसणीने किसून घेतले. मॅश वगैरे करून घ्यायचं नाही. अशाच पद्धतीने बारीक आपल्याला किसून घ्यायचंय. यामध्ये घालूयात 1 टीस्पून ओवा, आपल्या अंदाजाप्रमाणे तिखटाप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालायचं, चवीपुरतीचं मीठ घालायचं आहे, धने जिरे पूड घातली आणि कोणताही पिझ्झा मसाला तुमच्याकडे असेल तो तुम्ही घालू शकता. इथे मी इटालियन सीझनिंग घातलेलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, भरपूर कोथिंबीर घातली, एक मध्यम आकाराचा कांदा चांगला बारीक चिरून मोकळा करून यामध्ये घालायचा आहे आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं. झालं. पनीर पराठ्यासाठी अगदी 2 मिनिटाच्या आत स्टफिंग तयार सुद्धा होतं. सोमवारी थोडासा डबा बनवायला आपल्याला कंटाळा येत असतो. अशा वेळेस हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता. मुलं सुद्धा त्यांचा मूड चांगला फ्रेश करण्यासाठी त्यांच्या आवडीचं जर डब्यामध्ये दिलं ना, तर मग पटकन आवरतात सुद्धा आणि सोमवारी अजिबात घाई-गडबड होत नाही. तर चपातीसाठी जसं आपण कणिक मळून घेतो तसंच पण थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण नेहमी जशी पुरणपोळीसाठी पुरण उंड्यामध्ये भरून घेतो, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा भरून घ्यायचं आहे. पनीरच्या सारणाचे आधीच जर गोळे बनवून ठेवले ना, की मग हात खूप खराब होत नाही आणि वरच्या साईडला खूप असं स्टफिंग लागत नाही. हात सुद्धा चिकट होत नाहीत. तर ही एक टीप नक्की लक्षात ठेवा. पनीर पराठा बनवतोय तर तो गुबगुबीतच असायला हवा. यासाठी भरपूर यामध्ये सारण भरायचं आणि उंडा बंद करून ठेवायचा. आता यानंतर याला भरपूर पिठी लावून घ्यायची आणि बोटांच्या साहाय्याने ना असं आतमधलं स्टफिंग अगदी कडेपर्यंत पसरवून घ्यायचं. तुम्ही कोणताही पराठा बनवा या पद्धतीने जर ट्रिक ही फॉलो केलीत ना, तर पराठा बघा अगदी कडेपर्यंत सारण पसरलेलं असतं. तर बोटांच्या साहाय्याने थोडासा हा पराठा उलट-पलट करून मी पसरवून घेतलेला आहे आणि आता मात्र तुम्हाला हवं तसं तुम्ही लाटून घेऊ शकता. तर पुन्हा एकदा मी पिठी लावून घेतलेली आहे आणि इथे पराठा मी लाटून घेत आहे. आता पराठा लाटताना एक महत्त्वाची टीप, मग तो कोणताही पराठा असू दे. पराठा लाटताना कडेला अजिबात लाटायचं नाही. मध्यभागी हलक्या हाताने लाटून सरकवून घ्यायचं आहे. कडा जर लाटत बसला तुम्ही आधीच, तर मग हा पराठा चिरू शकतो. तर पराठा इथे मी जाडसर असा लाटून घेतलाय. आता तव्याला थोडंसं तूप लावून घेऊया. तुम्ही तूप, बटर किंवा तेल सुद्धा लावू शकता. पराठा आपल्याला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा आहे. म्हणजे तो आतमध्ये सुद्धा जे पनीर आहे किंवा ज्या काही भाज्या आपण टाकलेल्या असतात, त्या सुद्धा व्यवस्थित भाजल्या जातात. थोडंसं भाजून झालं की आपल्याला वरून तूप लावून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती हलकासा दाब देऊन छान खरपूस असे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पराठा मस्त खरपूस असा भाजून झालेला आहे आणि याच पद्धतीने उरलेले पराठे आता डब्यासाठी नाही तर आता नाश्त्यासाठी मी बनवून घेणार आहे. या रेसिपीज तुम्हाला डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी असं दोन्हीसाठी होऊन जातील. यासोबत कमी आंबट असणारं दही दिलेलं आहे आणि वरती बुंदी सुद्धा घातली आहे की जेणेकरून खायला खूप छान स्वाद येईल. तुम्ही इथे बघू शकता स्टफिंग अगदी कडेपर्यंत पसरलेला आहे. चला, सोमवारचा टिफिन आपला तयार झालेला आहे. पॅक करून बॅगमध्ये घालूयात. आज आहे मंगळवार. कालचा टिफिन तर आपण मुलांच्या मर्जीने मुलांच्या आवडीचा दिला कारण काल आठवड्याचा पहिला दिवस होता. आज थोडी आईची मर्जी चालू द्यात कारण आज आपण देणार आहोत भाजी आणि चपाती. रविवारी भाज्या आणलेल्याच असतात त्यातलीच एक पालेभाजी आपल्याला द्यायची आहे. तर आज थोड्याशा तेलामध्ये मी लसूण आणि मिरची आधीच ठेचून घेतली होती. ही छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायची. आता यामध्ये ना मुगाची डाळ आपल्याला घालायची आहे. 2 चमचे मुगाची डाळ फक्त धुवून घेतलेली आहे. ही आपण यामध्ये घालूयात आणि ही आपल्याला परतायची नाही, तर ही फक्त आपल्याला मिसळून घ्यायची आहे. आता यावरती घालूयात शेपू. तर शेपू मी आधीच स्वच्छ धुवून चिरून ठेवला होता. जर तुमची मुलं शेपू खात नसतील किंवा घरातले कुणीही खात नसतील ना, तर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. घरातल्यांना सगळ्यांनाच ही शेपूची भाजी नक्की आवडेल. शेपूमधलं पाणी मी संपूर्णपणे निथळून घेतलं होतं. आता डाळ शिजण्यापुरतीच जेवढी डाळ होती तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. साधारण 2 ते 3 चमचे. डाळ थोडा वेळ शिजू द्यायची अशीच, लगेचच मिक्स करायचं नाही. साधारण एक 2 मिनिटानंतर शेपू आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आत्ता भाजीची क्वांटिटी आपल्या लक्षात येते कारण भाजी थोडीशी कमी झालेली असते. यावेळेस भाजीपुरतीचं मीठ यामध्ये घालायचं. शेपू थोडासा मुळातच थोडासा खारट असतो. खारट चव असते यामुळे बेतातच मीठ यामध्ये घालायचं. मीठ घातलं, मिसळून घेतलं, लगेचच यावरती झाकण ठेवूयात. कारण जे काही पाणी आहे ते मिठामुळं शेपूमधलं सगळं पाणी रिलीज होतं आणि यामध्येच आपल्याला शेपू व्यवस्थित शिजवून घेता येतो. तर खूप वेळ पालेभाज्यांवरती झाकण ठेवून शिजवायचं नाही. फक्त मिनिटभरासाठी पाणी रिलीज व्हावं यासाठी मी 1 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही आता इथे बघू शकता भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आता मोकळीच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मुगाची डाळ शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही. एक 2-3 मिनिटामध्ये भाजी तयार होईल. आता जोपर्यंत भाजी शिजली जातेय, पाणी यामधलं आटलं जात आहे, तर तोपर्यंत मी चपाती सुद्धा इथे तयार करून घेणार आहे.
माझ्या एक 3-4 चपात्या होईपर्यंत शेपूमधलं पाणी सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता यामध्ये आवर्जून घालायचं आहे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट. घातलेल्या शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. काय होतं ना, भाजी थोडीशी अशी वेगळा वास येतो शेपूचा, खूप उग्र वास असतो आणि यामुळेच मुलं खायला नको म्हणतात, घरातले सुद्धा खायला नको म्हणतात. अशा पद्धतीने डाळ आणि शेंगदाण्याचा कूट घातला, की मुलं बघा कशी आवडीने खातील. आता काय करायचं, फक्त शेंगदाण्याचा कूट मिक्स झाला, की गॅसची फ्लेम बंद करायची, झाकण ठेवून फक्त 2 मिनिटाची अशीच वाफ द्यायची. म्हणजे शेंगदाण्याचा कूट सुद्धा छान मिसळला जातो. याच पद्धतीने तुम्ही इतर सुद्धा पालेभाज्या करू शकता. मेथीची आहे, पालकाची सुद्धा या पद्धतीने भाजी केली जाते. ती सुद्धा छान लागते. मंगळवारचा आजचा आपला डबा तयार आहे. यासोबत थोडेसे मी फुटाणे सुद्धा देणार आहे. भाजी-पोळी तिथी असेल ना, तर आवर्जून हा वेगळा खाऊ द्यायचा म्हणजे मुलं आवडीने तो सुद्धा खातात. आता काल तर न आवडती भाजी झाली असेल कदाचित, तर आज त्यांच्या आवडीचा पुन्हा एकदा एक गोडाचा पदार्थ करूया. तर यासाठी ना, एक छोटी वाटी भरून इथे मी साखर घेतलेली आहे. याच अंदाजानुसार इतर पुढचं पुढचं जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर आधी ह्याची पिठी साखर आपण तयार करून घेऊ. ही आपल्याला चाळून घ्यायची आहे. जेवढी साखर घेतली तेवढीच आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि तितकाच आपल्याला मैदा सुद्धा घ्यायचा आहे. तुम्हाला मैदा नसेल घ्यायचा तर तुम्ही संपूर्णपणे गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. पण पदार्थामध्ये लगेचच लक्षात येतं की हे गव्हाच्या पिठाचं आहे म्हणून थोडंसं मैदा घालायचा. त्याच वाटीने, त्याच कपाने आपल्याला पाव कप भरून घ्यायचं आहे मिल्क पावडर आणि सोबतच एक पाव चमचा भरून खायचा सोडा घ्यायचा. हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं चाळून घ्यायचंय. लक्षात घ्या, हे सगळे पदार्थ आपल्याला चाळूनच घ्यायचे आहेत. हवं असेल तर एखाद्या बोलमध्ये ही तयारी तुम्ही रात्रीच करून ठेवू शकता. मग आयत्या वेळेस फक्त यामध्ये दूध मिसळलं की तुमचं काम झालं. दूध किती मिसळायचं तर जेवढं आपण साखर घेतली होती त्याच्या दुप्पट आपल्याला दूध मिसळायचं आहे. तर इथे मी 2 कप भरून दूध घालणार आहे आणि यासोबतच जर एक्स्ट्रा लागलंच तर एखादा चमचा आपण आणखीन वाढूयात. तर सध्याला 2 चमचे दूध घालून मिसळून घेतलेलं आहे. ही कन्सिस्टन्सी मला थोडीशी हलकीशी दाटसर वाटतेय म्हणून एक चमचाभर आणखीन जास्त दूध वाढवूयात. आता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होईल. 2 कप आपण दूध घातलेलं आहे आणि वरती एखादा चमचा तो एक्स्ट्रा आहे, ऑप्शनल आहे. जर लागला तर लागू शकतो. अदरवाईज 2 कपमध्ये व्यवस्थित हे बॅटर तयार होतं. आता तुम्ही ते कन्सिस्टन्सी याची बघू शकता. जशी केकची रिबन कन्सिस्टन्सी असते त्याच पद्धतीने थोडीशी पोरिंग अशी कन्सिस्टन्सी घेतलेली आहे. एखादं भांडं घ्यायचंय की ज्यामुळे आपल्याला हे बॅटर मोजता येतं. एखादा नॉनस्टिक तवा किंवा तुम्ही पॅन घेऊ शकता. यावरती अजिबात तेल, तूप लावायची गरज नाही. असंच हे मिश्रण यावरती ओतायचं आहे. आपोआप ते पसरलं जातं. अजिबात हलवायचं सुद्धा नाही. यावरती लगेचच झाकण ठेवायचं आणि तुम्ही इथे पाहालच छान अशी जाळी याला लगेचच पडली जाते. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की वरचं जे आवरण आहे ते बऱ्यापैकी आता कोरडं झालेलं आहे, अजिबात ओलसर नाही, अशा वेळेसच तुम्ही पटकन हा पॅनकेक पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा भाजून घ्यायचा आहे. लहान मुलांसाठी बनवत असाल तर छोटे-छोटे पॅनकेक बनवा. मोठ्यांसाठी बनवणार असाल तर थोडेसे मोठे, पुरीच्या आकारापेक्षा थोडेसे मोठे असेच ठेवायचे. म्हणजे मग ते खाता सुद्धा येतात मुलांना. इथे लहानच बनवतेय. पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा भाजून घेऊ आणि तुम्ही रंग इथे बघू शकता. मस्त रंग आलेला आहे पॅनकेकला एकसारखासा. या साइडने 2 मिनिटांसाठी भाजून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने आता उरलेले पॅनकेक सुद्धा मी तयार करून घेणार आहे. तिसरा पॅनकेक सुद्धा सुंदर झालेला आहे. असे 4 पॅनकेक मी बनवून घेणार आहे आणि लगेचच आपण डब्याला देऊ शकतो. उरलेले पॅनकेक आपण नाश्त्यासाठी बनवूया. तशा बॅटरमध्ये ना जवळ-जवळ 8 पॅनकेक तयार झाले होते आणि तुम्ही या पॅनकेकचा रंग सुद्धा बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, सॉफ्टनेस सुद्धा बघू शकता. छान जाळी आली आहे, मऊसूत सुद्धा झालेला आहे. गरमपेक्षा ना हा पॅनकेक मला थंड झाल्यावरती खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे थंड झाल्यावरतीच मी हा सर्व्ह करणार आहे नाश्त्यासाठी. आता पटकन डबा भरूयात. यासाठी तुम्हाला यामध्ये जर मध लावून घ्यायचं असेल तर मध लावा. एखादं चॉकलेट सिरप लावायचं असेल तर ते सुद्धा लावू शकता. मी इथे न्यूट्रेला लावून घेतेय. म्हणजेच पीनट बटर किंवा आल्मंड बटर असं दोन्हीपैकी एक तुम्ही इथे लावू शकता. असा मस्त पॅनकेक तयार झालेला आहे. आता हा डब्यामध्ये देऊयात. असं मध्ये काहीच न लावता सुद्धा हा पॅनकेक छान लागतो कारण आपण साखर सुद्धा घातलेली आहे यामध्ये आणि ज्यावेळेस आपण हा पॅनकेक तव्यामध्ये घालतो ना, जो खमंग सुवास येतो ना, खरंच आपल्या मोठ्यांना सुद्धा हा पॅनकेक खावासा वाटतो. तर 2 पॅनकेक मी डब्याला दिलेले आहेत. यासोबत मी आता काहीच देणार नाही. कारण मला माहीत आहे की हा डबा आवडीचा आहे ना, हा संपूर्णच घरी येणार आहे. आज आहे गुरुवार. कालचा डबा थोडासा अनहेल्दी होता, गोड होता, मैदा सुद्धा थोडासा वापरला होता. पण आज मात्र ना आपण भरपूर भाज्या मुलांना खाऊ घालणार आहोत. तर यासाठी आपण काय करणार आहोत, थोड्याशा तुपामध्ये 1 कपभर रवा छान आधी भाजून घ्यायचा. इथे मी जाड रवा घेतलाय, बारीक रवा इथे घ्यायचा नाही. जाडच आपल्याला रवा लागणार आहे. तर रवा भाजून झाला की एका वेगळ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता पुन्हा थोडंसं तेल मी यामध्ये याच कढईमध्ये घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे
1 टीस्पून जिरी, मोहरी, 1 टीस्पून हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ अशी दोन्हीही डाळ हलकासा डार्क रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. थोडासा रंग चेंज होईपर्यंत डाळी परतून झाल्यात. यामध्ये पाव चमचा हिंग घातली. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे घातले. एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घातलेला आहे आणि भरपूर कढीपत्ता घातलाय कारण कढीपत्त्याचा स्वाद खरंच खूप छान येतो. थोडंसं परतलं की यामध्ये भाज्या घालायच्या आपल्या आवडीप्रमाणे. मध्यम आकाराचा गाजर वरची साल काढून छान बारीक चिरून घेतलाय आणि वाटाणा घेतलेला आहे. यामध्येच तुम्ही फरसबी सुद्धा घालू शकता. सुरुवातीला जेव्हा डाळी परतून घेतल्या त्यावेळेसच तुम्ही यामध्ये थोडंसं शेंगदाणे, काजूच्या पाकळ्या घातल्या तरी सुद्धा चालतील. आता हे थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर भाज्या सुद्धा आहेत, रवा सुद्धा आहे. यामुळे याच्या अंदाजानुसारच आपल्याला बरोबर 2.5 कप भरून पाणी घालायचंय. चवीपुरतीचं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. घातलेलं मीठ मिसळून घ्यायचं. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून उकळी आल्यानंतर आणखीन 2 मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण वाटाणा घातलेला आहे आणि सोबत गाजर सुद्धा आहे. हे व्यवस्थित शिजायला हवं. 2 मिनिटानंतर शिजवून घेतलं, झाकण काढून एकदा फक्त गाजर चेक करून घ्यायचं. हलकंसं मऊसूत वाटलं की समजून घ्यायचं आपलं व्यवस्थित इथे वाटाणा सुद्धा शिजलेला आहे. आता उकळी फुटतच आहे, तोवरच आपल्याला यामध्ये भाजून घेतलेला रवा सुद्धा घालायचा आहे. मीठ वगैरे आपण आधीच घातलं होतं यामुळे आत्ता मीठ घालायची गरज नाही. संपूर्ण रवा यामध्ये घातला की लगेचच तो मिक्स करायचा. यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवू शकता. तर पटापट रवा मिक्स करून घ्यायचा म्हणजे मग गुठळा होत नाही. त्याचा जर रवा तुम्ही व्यवस्थित भाजला असेल ना, तर अजिबात गुठळा होण्याचे चान्सेस राहतच नाहीत. तर पटकन असा रवा मिक्स करून घेतला. जसं-जसं तुम्ही मिक्स करत जाल, तसं-तसं नेहमीप्रमाणे रवा पूर्ण पाणी शोषून घेतो आणि छान दाटसर असा होतो. एकदा या कन्सिस्टन्सीवरती आला की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जी काही भाजी शिजण्याची कसर राहिलेली असते ती यावेळेस पूर्ण होते आणि रवा सुद्धा व्यवस्थित शिजला जातो, छान फुलला जातो. तर साधारण फक्त एक 2 ते 3 मिनिटांसाठी यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम लोच केली होती. पुन्हा झाकण काढलं आणि आता तुम्ही चेक करू शकता. मस्त दाटसर असा रवा झालेला आहे आणि व्यवस्थित असा शिजलेला सुद्धा आहे. जर तुम्हाला थोडासा पातळ हवा असेल, तर आपण जिथं 2.5 कप पाणी वापरलं, तिथं तुम्ही 3 कप सुद्धा पाणी वापरू शकता. जर तुम्ही डब्याला देणार असाल, तर यामध्ये दही अजिबात घालू नका. पण जर फक्त नाश्त्यासाठी आणि पटकन तुम्ही खाणार असाल ना, तर 2 चमचे दही आवश्यक घालून बघा. टेस्ट जी आहे ना, ती खूप कमालीची लागते. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा चमचाभर आपल्याला यामध्ये तूप घालायचंय. तुपामुळे खूप छान स्वाद येतो आणि छान मऊसूत असा हा उपमा तयार होतो. तर पटकन हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊयात आणि आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली. बंद केल्यानंतर लगेचच सर्व्ह करायचं नाही. जे काही फ्लेवर आहे तो सगळा बॅलन्स व्हायला हवा. म्हणून पुन्हा 2 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं. मस्त मोकळा सळसळीत असा व्हेजिटेबल उपमा आपला इथे तयार झालेला आहे. फक्त उपमाच नाही, तर यासोबत आपण भाज्या सुद्धा घातल्यात. इथे मी फक्त शेंगदाणे आणि काजू घातलेले नाहीत. पण तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जरूर यामध्ये काजू आणि शेंगदाणे घालू शकता. तर आता उपमा तर मऊसूत तयार झालेलाच आहे. तर उपम्यासोबत थोडंसं गोडाचं असायला हवं म्हणून मग इथे मी बालुशाही देणार आहे. मधल्या वेळेस किंवा येता जाता मुलं हे खाऊ शकतील. तर आजचा गुरुवारचा डबा सुद्धा माझा इथे तयार झालेला आहे. आता पुढचा शुक्रवारचा डबा बनवूयात. यासाठी पळीभर तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलं. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत. छान खरपूस होईपर्यंत आपल्याला या परतून घ्यायच्यात. एकदा परतून झाल्या की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी, जिरे घालायचे आहेत आणि यामध्ये एक छोटी वाटी भरून शेंगदाणे, 10 ते 12 काजूच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि काजूवरती हलकेसे डार्क रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. एकदा परतून झालं की यानंतर इतर सगळं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पाव चमचा हिंग घातली, 7-8 कडीपत्त्याची पाने घालून चांगली परतून घेतलेली आहेत. एकदा कडीपत्ता परतून झाला की इतर साहित्य घालायचं. खरं तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला थोडासा कंटाळा येतो, यामुळे चिराचिरी वगैरे अजिबात करायची गरज पडत नाही. पाव चमचा हिंग घेतली. परत आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे 1 चमचाभर लाल तिखट घातलं आणि यामध्ये मी घातलेला आहे व्हेज बिर्याणी मसाला. फक्त हे काही कोरडे मसाले फक्त मिसळून घ्यायचे आहेत आणि रात्रीचा शिल्लक राहिलेला भात असू देत किंवा जिरा राईस असू देत, त्याला सरळ फोडणी द्यायची किंवा आयत्या वेळेस सुद्धा तुम्ही असा भात बनवू शकता. साधा भात बनवायचा आणि हा सुद्धा फोडणी द्यायचा. नाश्त्याला सुद्धा होऊन जातं आणि पटकन डब्याची तयारी सुद्धा होते. अजिबात चिराचिरी करायची गरज पडत नाही. अगदी 10-1 मिनिटामध्ये हा सुद्धा डबा तयार होतो. तर आता चवीपुरतीचं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे. तसं भात उकडताना सुद्धा मी भातामध्ये मीठ घातलं होतं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, मिसळून घ्यायची आणि आता खूप वेळ परतत बसायचं नाही. म्हणून इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. बंद फ्लेम करून लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायची आणि जे काही फ्लेवर आहे ते भातामध्ये छान मुरण्यासाठी फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आणि लगेचच आता तुम्ही डबा भरायला घेऊ शकता. बघा मस्त खमंग असा हा पुलाव लागतो किंवा पुलाव म्हणा तुम्ही याला मसाले भात म्हणा, काहीही म्हणू शकता. यासोबत थोडेसे खजूर देणार आहे. तर आशा करते आजचे 5ही डबे तुम्हाला आवडले असतील आणि एक-एक करून तुम्ही सुद्धा या पद्धतीने पूर्ण आठवड्याची तयारी करू शकता.